आज आपण संविधान सभेचे एक क्विक रिव्हिजन करणार आहे. तर 1922ला सर्वप्रथम गांधीजींनी मागणी केली, ते पण संविधान सभा हा शब्द उल्लेख न करता मागणी केली गांधीजींनी. त्यानंतर 1928ला नेहरू रिपोर्ट आलता, तो पण का आलता, 1927ला सायमन कमिशन आलता आणि त्यांच्यातल्या एक बर्किनहेड ह्यांनी भारत मंत्र्यांनी आपल्या लोकांना चॅलेंज दिलं की तुम्ही संविधान बनवून दाखवा. मग आपल्या भारतीयांसाठी पहिली बार प्रयत्न नेहरू रिपोर्ट मध्ये केलता संविधान बनवण्याचा. त्यानंतर 1934ला सर्वप्रथम शब्द उल्लेख करून संविधान सभेचा ही संविधान सभेची मागणी केली 1934ला. मानवेंद्रनाथ रॉय यांनी, साम्यवादी चळवळीचे नेते होते ते. नंतर त्यांच्यानंतर एक वर्षांनी 1935 मध्ये भारतीय काँग्रेसने औपचारिक पद्धतीने संविधान सभेची मागणी केलेली आहे. त्यांनी ती 1934लाच केली ती डिसेंबरला, पण आयोगाच्या प्रश्नपत्रिकेत 1935 हे उत्तर होतं. आणि सर्वप्रथम ब्रिटिशांनी ही मागणी कधी ऍक्सेप्ट केली आहे, 1940ला ऑगस्ट ऑफरची घोषणा केली. त्यामध्ये म्हणजे ही ऑगस्ट ऑफरची घोषणा कोणी केली, लॉर्ड लिनलिथगो यांनी केली. त्यामध्ये तो म्हणलेला की मुख्यतः बनवतील भारतीय, पण सर्वस्व नसेल भारतीयांचं. पण 1942लाच म्हणजे 2 वर्षांनीच क्रिप्स मिशन आलं, त्यात ते म्हणले की पूर्णतः भारतीय बनवतील संविधान भारताचं. तरी पण हे मान्य नाही झालं, मुस्लिम लीगनी आणि काँग्रेसने त्याला रिजेक्ट केलं. त्यानंतर मग 1946ला कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजना ही आली भारतात आणि त्याच्यात 16 मे 1946ला घोषणा केली. आणि त्या घोषणेमध्ये काही तरतुदी होत्या. त्यातलं पहिली तरतूद म्हणजे अंतरिम सरकार, हंगामी सरकार, ते 14 सदस्यांचं होतं, त्याच्यात नेहरू पण होते. दुसरी घोषणा म्हणजे ह्याच्यात संविधान सभेची तरतूद पण होती, म्हणजे ह्याच्यानुसार संविधान सभा बनवली जाणार होती. आणि अजून एक तरतूद म्हणजे ह्याच्यात असं होतं की कॉमनवेल्थ मध्ये भारत सहभागी होईल, ही एक तरतूद होती. आणि ह्याच्यात 2 संविधान सभा मागणी केली ह्यांनी, पाकिस्ताननी, की पाकिस्तान म्हणत होता आम्हाला पण वेगळी पाहिजे. पण ब्रिटिश सरकारने म्हणजे त्या मंत्र्यांनी, 3 मंत्री आले ह्याच्यात, त्यांनी ती नकार दिला. आणि ह्याच्यातले 3 मंत्री कोण, स्टेफोर्ड क्रिप्स, एव्ही अलेक्झांडर आणि ह्यांचा अध्यक्ष पॅथिक लॉरेन्स, तो त्या काळचा भारत मंत्री होता. आणि ह्याच्यानुसार संविधान सभा निर्माण झाली. नोव्हेंबर 1946ला संविधान सभा निर्माण झाली. आणि ह्या निर्माण झालेल्या संविधान सभेत 20 नोव्हेंबर 1946ला जे पण निवडून आलते सदस्य, त्यांना आमंत्रण पत्र पाठवण्यात आलं. ते कोणी पाठवलं, HVR अय्यंगर. का, कारण की ते सचिव होते, HVR अय्यंगर यांनी पाठवली. आणि ह्याच्या निर्मितीच्या अगोदर एक समिती बनवलेली, काँग्रेस तज्ञ समिती, जी संविधान सभा आता होणार आहे त्यामुळे त्याची अगोदरची तयारी करण्यासाठी बनवलेली. आणि त्याचे अध्यक्ष होते नेहरूजी. त्या काँग्रेस तज्ञ समितीची ही संविधान सभा कशी चालवायची, काय त्याच्या अगोदरची तयारी, ह्यासाठी एक समिती बनवलेली, काँग्रेस तज्ञ समिती. आणि त्याचे अध्यक्ष होते नेहरूजी. आणि संविधान सभेत किती, संविधान सभा कशी निर्माण केली होती, 10 लाख सदस्यांमागे, आपलं 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य, 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य. आणि एकूण सदस्य होते 389 सदस्य. आणि त्यांचे पण 3 गटात वर्गीकरण केले. पहिला गट म्हणजे सर्वसाधारण, दुसरा गट म्हणजे मुस्लिम लीगचा म्हणजे मुस्लिम गटांसाठी ठेवलेला, आणि तिसरा म्हणजे शीख साठी. आणि 296 जागा ह्या 11 प्रांता प्लस 4 कमिशनरी प्रांतांसाठी होत्या. आणि 93 जागा म्हणजे ह्या 389 सदस्यांपैकी 296 जागा ह्या 11 प्रांत आणि 4 चीफ कमिशनरी प्रांतांसाठी होत्या. आणि बाकीच्या 93 जागा ह्या संस्थानिकांसाठी होत्या. पण त्या संस्थानिक संविधान सभेत नाही सहभागी झाली आणि मुस्लिम लीग पण नाही सहभागी झाली, ती आपण पुढे बघूच. पण ह्या 296चं कसं वर्गीकरण केलं, सर्वसाधारणला 213 जागा होत्या, मुस्लिम लीगला 79 जागा होत्या आणि शिखांना 4, एकूण 296 जागा होत्या. आता हे तर झालं फक्त निवडणुकीच्या अगोदरचं वर्गीकरण. हे झालं निवडणुकीच्या आधीचं वर्गीकरण. मग 389 सदस्य जेव्हा निवडून आलते, म्हणजे 389 नाही, पूर्ण म्हणजे 296 सदस्य निवडून आलते, त्यातल्या जागा कोणी सर्वात जास्त घेतल्या, 296 जागांपैकी 208 जागा ह्या काँग्रेसने जिंकल्या, 73 जागा ह्या मुस्लिम लीगने जिंकल्या आणि बाकीच्या 15 जागा ह्या
काही अपक्ष उमेदवार आणि काही पक्ष उमेदवारांनी जिंकल्या. त्यातील 7 ह्या पक्ष उमेदवारांनी जिंकल्या, म्हणजे एक पक्ष आणि त्यांचा एकच उमेदवार, आणि राहिलेल्या 8 जागा ह्या अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या, म्हणजे त्यांचा कोणताच पक्ष नव्हता. ह्या उमेदवारांनी जिंकल्या ह्या जागा. आणि ह्यांच्या निवडणुका कधी झालत्या? ह्यांच्या निवडणुका झालत्या जुलै ऑगस्ट 1946 ला ह्यांच्या निवडणुका झालत्या. आणि ह्या निवडणुका कशा झालत्या? एकल संक्रमणीय प्रमाणशीर पद्धत अप्रत्यक्ष निवडणूक झाली यांची. अप्रत्यक्ष निवडणूक 1935 ला जे उमेदवार निवडून आलते तेच ह्या संविधान सभेत दुसऱ्या उमेदवारांना म्हणजे त्यांचं मत देणार. ह्याच्यात प्रत्यक्ष निवडणूक नाही झाली, म्हणजे लोकांद्वारे नाही झाली, डायरेक्ट अप्रत्यक्ष झाली. 1935 मध्ये जी लोकांद्वारे निवडून आली ती लोक संविधान सभेतल्या लोकांना निवडणार होती. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, 389 सदस्य होते एकूण. त्यातले 93 तर ह्यांचे होते संस्थानिकांचे, आणि बाकीचे राहिलेले 296. त्यातले 292 सदस्य हे 11 प्रांतातून होते, आणि 4 हे चीफ कमिशनरी प्रांतातून होते. आणि चीफ कमिशनरी प्रांत कोणतं? एक होतं कुर्ग, दुसरं होतं बलुचिस्तान, एक होतं बलुचिस्तान, तिसरं होतं अजमेर मारवाड, आणि चौथं होतं दिल्ली, आपली भारताची राजधानी दिल्ली. आणि या 11 प्रांतांमध्ये सर्वात जास्त जागा कोणच्याकडे होत्या? सर्वात जास्त जागा होत्या बंगालकडं, त्या होत्या 60. मग होत्या संयुक्त प्रांत 55 जागा होत्या त्यांच्या. मग त्यांच्यानंतर मद्रास, त्यांच्याकडे होत्या 49 जागा. आणि राहिलं कोण? बिहारकडे होत्या 36 जागा. आणि आपल्या मुंबई नव्हतं तेव्हा, बॉम्बेच होतं, बॉम्बेकडे होत्या 21 जागा. 21 जागा होत्या. बिहारकडे 36 जागा, मद्रासकडे 49 जागा, आणि संयुक्त प्रांताकडे 55 जागा, आणि बंगालकडे 60 जागा. असं वर्गीकरण केलं. ह्याच्यावर पण प्रश्न येतो कधी कधी. आणि हे 296 हे अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडून येणार होते, आणि हे 93 संस्थानिक हे नामनिर्देशित होते, म्हणजे संस्थानिक ज्या लोकांचं नाव सांगणार ते संविधान सभेत येऊन बसणार. आता तुम्हाला सांगतो, संविधान सभाच्या निवडणुका झाल्या, संविधान सभेतले सदस्य झाले. मग आता ह्याच्यात आपल्याला तर स्वातंत्र्य नव्हतं भेटलं, भारत पाकिस्तान वेगवेगळे नव्हते झाले, त्यामुळे पहिल्या ह्याच्यात 389 सदस्य होते, पण त्यातले फक्त 207 सदस्य हजर होते. आणि ही पहिले सत्र कधी झालं? 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर 1946 ला पार पडले हे पहिले सत्र. त्यात 207 सदस्य होते. ह्यातले 389 सदस्यांपैकी 207 सदस्य हजर होते, त्यातल्या 9 महिला होत्या. आणि 93 संस्थानिक आलेच नव्हते, त्यांनी त्यांचा उमेदवार पाठवलाच नव्हता. आणि मुस्लिम लीग होते ना, मुस्लिम लीग, त्यांनी ह्या संविधान सभेचा बहिष्कार घातलेला, कारण की त्यांना एक पाकिस्तान नवीन पाहिजे होता देश, त्यासाठी हा बहिष्कार घातलेला. मग आता आपण पहिली बैठक कधी झाली? सर्वात पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 ला झाली. आणि पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते? तात्पुरते अध्यक्ष होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते. आणि ह्यांना कसं निवडून दिलं? ह्यांना फ्रान्सच्या पद्धतीनुसार निवडून दिलं. आणि हे तात्पुरते अध्यक्ष होते. आणि ह्यांना रिकमेंड कोणी केलं? म्हणजे ही पद्धत, फ्रान्सची पद्धत रिकमेंड कोणी केली? JB कृपलानींनी ही पद्धत रिकमेंड केली. त्यामुळे सच्चिदानंद सिन्हांना अध्यक्ष बनवले. मग त्यांनी 3 देशांचे शुभेच्छा पत्र वाचून दाखवले. त्यातले 3 देश कोण होते ज्यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या त्या संविधान सभेबद्दल, म्हणजे भारत स्वतंत्र झाल्याबद्दल? तो पहिला होता अमेरिका, दुसरा होता चीन, आणि तिसरा होता ऑस्ट्रेलिया. ह्या 3 देशांनी आपल्याला शुभेच्छा पत्र पाठवलेली. आणि ह्याच्यामध्येच आता दुपारनंतर सच्चिदानंद सिन्हा हे ज्येष्ठतम सदस्य होते संविधान सभेतले, त्यामुळे त्यांची तब्येत खालवली. आणि दुपारनंतर उपाध्यक्ष म्हणून
दुपारनंतर उपाध्यक्ष म्हणून फ्रँक अँथोनी याला बनवलं आणि हे अँग्लो इंडियन चे प्रतिनिधी होते, अँग्लो इंडियन गटाचे प्रतिनिधी होते फ्रँक अँथोनी यांना दुपारनंतर बनवलं. आणि प्रसन्नदेव रायकूट यांना ह्या संविधान सभेत श्रद्धांजली वाहिली, कारण की ते पण एक हेच होते, सदस्य होते, पण ते त्यांचा पहिलंच त्याच्या अगोदर मृत्यू झाला संविधान सभेच्या अगोदर, त्यामुळे त्यांना श्रद्धांजली वाहिली ह्याच्यात. अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे सच्चिदानंद सिन्हा हे बिहारमधून होते, बिहार प्रांतातून निवडून आलते. आता दुसरी बैठक झाली 11 डिसेंबर 1946 ला. यामध्ये कायमस्वरूपीचे अध्यक्ष निवडून आले. कायमचे अध्यक्ष निवडून आले ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष होते, बिनविरोध निवडून आले आणि हे पण बिहार प्रांतातूनच होते. आणि ह्याच्यात सर बी एन राव यांना रिकमेंड कोणी केलं? ह्यांना रिकमेंड केलं लॉर्ड व्हेवेल यांनी बी एन राव यांना रिकमेंड केलं, म्हणजे ह्यांना नियुक्त केलं लॉर्ड व्हेवेल द्वारा. आणि हे कोण होते? हे त्यावेळेचे भारताचे गव्हर्नर होते. आणि बी एन रावांनी ऑक्टोबर 1947 ला हे खूप म्हणजे जवळपास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःच म्हणलेले, मी जेवढं संविधान सभेत योगदान दिलंय तेवढंच बी एन राव यांनी पण दिलेलं आहे. आणि ह्यांनी काय केलं? ह्यांनी सर्वात पहिला मसुदा निर्माण केलता. ह्यांनी सर्वात पहिला कच्चा मसुदा निर्माण केलता. त्यात होते 243 कलमे आणि 13 परिशिष्टे. ह्यांनी हा मसुदा ऑक्टोबर 1947 ला निर्माण केलता. आणि ह्याच्यावरच नंतर मसुदा समितीने त्यांचा एक नवीन मसुदा तयार केला. म्हणजे ह्याचाच एक आधार घेतलेला सर बी एन राव यांचा. सर बी एन राव यांनी म्यानमारचं पण संविधान बनवलेलं आहे. मग झाली तिसरी बैठक झाली 13 डिसेंबर 1946 ला. आणि यामध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला. उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला? नेहरूंनी. उद्दिष्टांचा ठराव नेहरूंनी मांडला. आणि ह्यो पुढे जाऊन आपल्या संविधान सभेचं एक मार्गदर्शक ठरला ह्यो. आणि 23 डिसेंबर पर्यंत चर्चा चालल्या. फक्त ह्या 3 जरासा महत्वाच्या होत्या त्यामुळे सांगितल्या. पण 23 डिसेंबर 1946 पर्यंत हे पहिले सत्र चालले. आणि त्यानंतर मग दुसरं सत्र चालू झालं, दुसरे सत्र. आणि हे दुसरे सत्र कितीपर्यंत चाललं? 20 जानेवारी ते 25 जानेवारी 1947 ला. एवढ्या दिवसांपर्यंत चाललं. 25 जानेवारी 20 जानेवारी ते 25 जानेवारी 1947 पर्यंत चाललं. आणि या 22 जानेवारी 1947 च्या सभेत उद्दिष्टांच्या ठरावाला मंजुरी मिळाली. उद्दिष्टांच्या ठरावाला 22 जानेवारी 1947 ला. लक्षात ठेवा, हे लय महत्वाचं आहे. 22 जानेवारी 1947 ला उद्दिष्टांच्या ठरावाला मंजुरी मिळाली. हे मांडलेलं कुणी? नेहरूंनी मांडलेले. आणि ह्याला मंजुरी मिळाली. आणि ह्याच्यातच अजून एक महत्वाचं झालं म्हणजे अर्थसंकल्प मांडला. आणि हा सर्वात पहिला अर्थसंकल्प होता. तो कुणी मांडला? व्ही एन गाडवीळ यांनी मांडला हा सर्वात पहिला अर्थसंकल्प. आणि तो कधी मंजूर झाला? ह्या लाटच्या दिवशी 25 जानेवारी 1947 ला हे अर्थसंकल्प मंजूर झाला. आणि ह्याच मध्ये 25 जानेवारी 1947 ला उपाध्यक्ष निवडले गेले. आणि हे उपाध्यक्ष कोण होते? एच.सी. मुखर्जी हे होते. आणि हे एच.सी. मुखर्जी कुठून निवडून आलते? बंगालमधून निवडून आलते. आणि हे उपाध्यक्ष म्हणून नेमले गेले. आणि ह्यांचं नाव होतं हरेंद्र कुमार मुखर्जी. आणि हे ख्रिश्चन समाजाचे प्रतिनिधी होते. आणि सोबतच हे एच.सी. मुखर्जी पुढे जाऊन
ह्याचे कोणती समिती ती अल्पसंख्याक उपसमिती ह्याचे पण अध्यक्ष होतात हे एस सी मुखर्जी. आणि अजून एक म्हणजे दोन उपाध्यक्ष होते. हे एक उपाध्यक्ष झाले एस सी मुखर्जी आणि दुसरे होते व्ही टी कृष्णमाचारी. व्ही टी कृष्णमाचारी हे व्ही टी कृष्णमाचारी हे कधी निवडून आलते? 16 जुलै 1947 ला. 16 जुलै 1947 ला निवडून आलते व्ही टी कृष्णमाचारी. हे उपाध्यक्ष झाले ना, ह्यांना पण नंतर उतरायला लागतं, कारण की जेव्हा भारत पाकिस्तान वेगळा होतो तेव्हा हे ज्या ठिकाणाहून निवडून आलते बंगालमधून, तो बंगाल पाकिस्तानात जातो आणि काही भाग राहतो पण ते पाकिस्तानवाल्या बंगालमध्ये निवडून आलते. त्यामुळे ते राजीनामा देतात आणि परत भारतातल्या मतदारसंघातून निवडून येतात आणि परत ही बनतात, उपाध्यक्ष बनतात. आणि त्यांच्यासोबत मग व्ही टी कृष्णमाचारी पण उपाध्यक्ष बनतात. हे जयपूर संस्थानाकडून होते नामनिर्देशित. जयपूर संस्थानवाल्यांनी नंतर पाठवलेली, म्हणजे ह्यांना पाठवलेलं व्ही टी कृष्णमाचारींना. आणि हे पण उपाध्यक्ष होते. एस सी मुखर्जी पण उपाध्यक्ष होते. आता आपण बघू तिसरे अधिवेशन. तिसरे अधिवेशन ते कधी झालं? ते 28 एप्रिल ते 2 मे दरम्यान झालं 1947. आणि ह्याच्यामध्ये ह्या तिसऱ्या अधिवेशनात फक्त 8 संस्थानिकांनीच सहभाग घेतलेला संविधान सभेत. 8 संस्थानिकांनी सहभाग घेतलेला. आणि ते कोण होते? पहिले होते रेवा, दुसरे होते पतियाळा, तिसरे होते बडोदरा, चौथे होते बिकानेर, पाचवे होते जयपूर, 6वे होते कोचीन, 7वे होते उदयपूर आणि 8वे होते जोधपूर. हे 8 संस्थानिकांनी सहभाग घेतला संविधान सभेत. बाकीच्या सदस्यांनी घेतला नव्हता. बाकीच्या संस्थानिकांनी ते म्हणत होते आम्हाला तर आमचं वेगळंच पाहिजे. पाकिस्तान तर मागतच होता. ते संस्थानिक पण म्हणत होते, पण नंतर त्यांना भेटलं नाही. त्यांनी नंतर मग सहभागी होत्यात, पण ते कधी होत्यात? जेव्हा भारत पाकिस्तानची फाळणी होती तेव्हा सहभागी होत्यात. आणि त्यांच्या अगोदरचे हे 8 सदस्य आहेत, संस्थानिक आहेत. त्यामुळे हे महत्वाचे आहेत. कोण कोण आहेत? रेवा, पतियाळा, बडोदरा, बिकानेर, जयपूर, कोचीन, उदयपूर आणि जोधपूर. आता आपण बघू 3 जूनला. 3 जूनला एक महत्वाची घोषणा झाली. 3 जूनला माउंटबेटन योजनाची घोषणा झाली 1947 ला. 3 जून 1947 ला माउंटबेटन घोषणा झाली. माउंटबेटन योजनेची घोषणा झाली आणि याद्वारे भारत स्वातंत्र्याचा कायदा निर्माण झाला. भारताच्या स्वातंत्र्याचा म्हणजे त्याचं नाव आहे भारत स्वातंत्र्य कायदा 1947. हा भारत स्वातंत्र्य कायदा 1947 हा 5 जुलै 1947 ला ब्रिटिश पार्लमेंट मधून सहमत झाला आणि त्यानंतर 18 जुलै 1947 ला ब्रिटिश ते राजे राजणी असतात ना, त्यांची सहमती मिळाली ह्याला 18 जुलै 1947 ला. आणि ह्या भारत स्वातंत्र्य कायद्यामुळे खूप मोठे बदल झाले. पहिला बदल म्हणजे भारताचं संविधान सभा, संविधान शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो सभा, ही सार्वभौम बनली. दुसरी बदल म्हणजे संविधान सभेला कायदेमंडळाचा दर्जा मिळाला. संविधान सभेला कायदेमंडळाचा दर्जा. कायदेमंडळाचा दर्जा. त्यामुळे संविधान सभा ही 2 भागात विभागली गेली. जेव्हा ती घटना निर्मितीसाठी बोलवली जायची तेव्हा त्यांचे अध्यक्ष असायचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कधी घटना निर्मितीसाठी संविधान सभा भरल्यावर. आणि जेव्हा ती कायदे मंडळासाठी बोलवली असेल, कायदे सुव्यवस्थेसाठी, कायदे बनवण्यासाठी जेव्हा ती बोलवली असेल, तेव्हा त्याचे अध्यक्ष होते जी व्ही मावळणकर हे अध्यक्ष असायचे जेव्हा कायदे बनवण्यासाठी बोलवली जायची. आणि जेव्हा घटना निर्मितीसाठी बोलवली जायची तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष होते. आणि ह्या योजनेमुळेच 389 सदस्य जे मूळ संविधान सभेत होते त्याचे भारताच्या संविधान सभेत आता फक्त 299 सदस्य राहिले. आणि या 299 पैकी 70 हे संस्थानिक होते आणि राहिलेले 229 त्यापैकी 3 हे केंद्रशासित प्रदेशांसाठी, म्हणजे त्यावेळेचे चीफ कमिशनरी प्रांत यासाठी 3 होते. आणि ते कोणते होते? कुर्ग, परत
अजमेर, मारवाड आणि दिल्ली हे 3 चीफ कमिशनरी प्रांत आणि बाकीचे 9 प्रांत आपल्यात राहिलेले आणि 2 प्रांत हे पाकिस्तानला गेलते. ते 9 प्रांतांमध्ये 226 जणांमध्ये निवडणुका म्हणजे सदस्य राहिले. 9 प्रांतांमध्ये 226 सदस्य राहिले. आणि ह्याच्यातले जर वर्गीकरण केलं प्रत्येक प्रांतामध्ये तर सर्वात जास्त हे होते सदस्य कोणत्या प्रांतातून होते? संयुक्त प्रांत 55, मद्रास प्रांत 49 होते, बिहार प्रांतातून 36 आणि बॉम्बेतून 21. फक्त बदलले कोणचे? बंगालचे बदलले. बंगालचे पहिले 60 होते ते फक्त 19च राहिले बंगालचे. हे महत्वाचं आहे. आणि ह्या भारत स्वातंत्र्य कायद्यामुळे परत चौथा म्हणजे ह्या भारत स्वातंत्र्य कायद्यामुळे मुस्लिम लीग पण सहभागी होती. नंतर चौथ्या सत्रामध्ये मुस्लिम लीग सहभागी होती. चौथ्या अधिवेशन कधी ते कधीपर्यंत चालले? 14 ते 31 जुलै 1947. 14 ते 31 जुलै 1947 पर्यंत हे चालले. आणि ह्या चौथ्या सत्रात काय काय झालं? ह्या चौथ्या सत्रामध्ये मुस्लिम लीग सहभागी झाली आणि 22 जुलै हा लय महत्वाचा दिवस आहे. 22 जुलै 1947 ला आपल्या राष्ट्रध्वजला ही मिळाली, स्वीकृती मिळाली, मान्यता मिळाली. भारताचा राष्ट्रध्वज त्याला स्वीकृती मिळाली. आणि हे कोणी बनवलेलं? पिंगली व्यंकय्या हे आंध्र प्रदेशचे व्यक्ती होते. त्यांनी राष्ट्रध्वज बनवलेला आणि त्याची साईज होती 3:2. आणि ह्याची प्रस्तावना कोणी मांडलेली राष्ट्रध्वजाची? ती नेहरूंनी मांडलेली. आणि ह्याचा विरोध झाला पण नेहरूंच्या भाषणामुळे ते परत राष्ट्रध्वज सगळ्यांनी स्वीकारला. आणि ह्याच्यात मुस्लिम लीग सहभागी झालं. आणि ह्याच्यात अजून एक म्यानमार देशाचे पण शुभेच्छा पत्र आलते. म्यानमार देशाचे पण शुभेच्छा पत्र आलते. आणि एवढंच ह्याच्यात झालं. आणि महत्वाचं म्हणजे एवढंच होतं 22 जुलै. त्यात राष्ट्रध्वजला संमती मिळाली भारताच्या. हे महत्वाचं होतं खूप. आता आपण 5वं अधिवेशन बघू. 5वं अधिवेशन कधी ते कधीपर्यंत झालं? 14 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 1947. आणि हे 5वं अधिवेशन का महत्वाचं आहे? वरची अधिवेशन पहिलं अधिवेशन आणि नंतर ही 5वं अधिवेशन ही महत्वाचं आहे कारण की 5व्या अधिवेशनात भारताला स्वातंत्र्य भेटलं 15 ऑगस्ट 1947 ऐतिहासिक दिन हा 15 ऑगस्ट 1947. आणि त्यासाठी मध्यरात्रीचं अधिवेशन बोलावलेलं म्हणजे 14च्या मध्यरात्री म्हणजे 15 तारीख जेव्हा 12:00 होतात ना तेव्हाच ते मध्यरात्रीच बोलावलेलं. 14 ऑगस्ट संपाया आलेल्या मध्यरात्री अधिवेशन झालं, जल्लोष झालता कारण की भारत स्वतंत्र झालता. आणि त्यानंतर अजून एक महत्वाचं म्हणजे ह्या 5व्या अधिवेशनात 29 ऑगस्ट 1947 ह्याला ज्यांनी संविधानाचे शिल्पकार म्हणतात त्यांची मसुदा समिती निर्माण झाली 29 ऑगस्ट 1947 आणि त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे अध्यक्ष होते आणि ह्यांच्यासोबत 6 सदस्य होते. ह्यांनाच वकिलांचं नंदनवन पण म्हणतात. आणि ह्यांच्यात अजून एक सदस्य आहेत जे वकील नव्हते, ते होते टी कृष्णमाचारी. टी कृष्णमाचारी हे उद्योगपती होते आणि बाकीचे सगळे वकील होते. आणि ह्यांना कोणत्या ह्याच्यासाठी आणलेलं? डी पी खैतान यांच्या जागेवर आणलेलं कारण की डी पी खैतान यांचा मृत्यू झाला. आपण मसुदा समिती बघूया. 29 ऑगस्ट 1947 ही मसुदा समिती निर्माण झाली 5व्या अधिवेशनामध्ये. आणि ह्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बी आर आंबेडकर आणि ह्यांचे 6 सदस्य होते. त्यांच्या व्यतिरिक्त एकूण 7 सदस्य होते, एक अध्यक्ष आणि बाकीचे 6 सदस्य. आणि हे सदस्यांची नावे मी तुम्हाला सांगतो. पहिले होते अल्लादी कृष्णस्वामी अय्यंगार. दुसरे होते के एम मुंशी. हे का महत्वाचे आहेत? कारण की एकमेव काँग्रेस सदस्य होते जे मसुदा समितीत होते. दुसरे सय्यद मोहम्मद सादुल्लाह
ते कोणचे होते? ते एकमेव मुस्लिम लीगचे सदस्य होते मसुदा समितीतले. कोण? सय्यद मोहम्मद सादुल्लाह. आणि त्याच्यानंतर होते NG अय्यंगार. त्याच्यानंतर होते एन माधवराव. आणि हे का महत्वाचे आहेत? कारण की ह्यांना BL मित्तल यांच्या जागी नेमणूक केली. BL मित्तल हे आजारी होते, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिलता. त्यांच्या जागी एन माधवराव आलते. आणि मी पण सांगितलं पहिलं पण TT कृष्णमाचारी हे उद्योगपती होते, एकमेवच उद्योगपती होते. आणि त्यांना कोणत्या जागी बोलावलेलं? DP खैतान, कारण की त्यांचा मृत्यू झालता आणि त्यांच्या जागी TT कृष्णमाचारी यांना नियुक्त केलं. मसुदा समितीने पहिला मसुदा कधी सादर केला? 21 फेब्रुवारी 1948 ला. ऑगस्टला बनलेलं. ऑक्टोबरला कच्चा मसुदा येतो BN राव यांचा. ऑक्टोबर, तुम्हाला मी पहिलं पण सांगितलं, ऑक्टोबर 1947 ला. आणि ह्यांच्यावर ते अजून नीटनेटकं संशोधन करतात, हे करतात. आणि 21 फेब्रुवारी 1948 ला पहिला मसुदा समितीद्वारा निर्माण केला जातो. आणि तो जेव्हा लोकांच्या परत पुढे 8 महिने हा जनतेसमोर असतो. आणि मग जनता जे काही चुका बरोबर हे काय सजेशन देतं त्या एकूण वाईज कमी जवळपास 7,000 होत्यात. त्यातल्या फक्त 2,400 च्या आसपास चुका विचारात घेतल्या जातात आणि बदल काही केले जातात. आणि त्याच्यानंतर दुसरा आणि अंतिम मसुदा कधी सादर केला जातो? 4 नोव्हेंबर 1948 ला हा सादर केला जातो. आणि ह्याचे 3 रीडिंग होतात. आणि ह्यानंतर ह्याचे 3 रीडिंग होतात हे लक्षात ठेवा. आणि ह्यानंतर सर्वात महत्वाचं 11वे अधिवेशन. आणि ह्याच अधिवेशनात लास्टचं 3रं रीडिंग होतं. 3रं रीडिंग होते मसुदा समिती आपलं ह्यांच्या दुसऱ्या मसुदेचे 4 नोव्हेंबर 1948 ला जो सादर केला त्याचे 3रे रीडिंग 11व्या अधिवेशनात होते. आणि 11वे अधिवेशन कधीपर्यंत चालले? 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत चालले. 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत चालले. आणि 14 नोव्हेंबरला लास्टला रीडिंग पूर्ण होतं. आणि संविधानाला अंगीकृत केलं जातं. अंमलात नाही आणलं जात, स्वीकारलं जातं फक्त. अंमलात नंतर आणलं जातं, पुढं अजून 1 महिन्याने आणलं जातं, पण स्वीकृत केलं जातं 26 नोव्हेंबर 1949 ला. ओके. आणि ह्यानंतर ह्या 11व्या अधिवेशनानंतर अजून एक शेवटची बैठक होती. ही महत्वाची बैठक आहे खूप. शेवटची बैठक कधी होती? 24 जानेवारी 1950 ला ही शेवटची बैठक होती. यामध्ये राष्ट्रगीत, राष्ट्रगान ह्या ह्यांना स्वीकृती मिळती. 284 सह्या ह्या संविधाना होतात. म्हणजे जे संविधान सभेचे सदस्य असतात ते सह्या करतात, म्हणजे त्यांची सहमती आहे. ह्यानुसार सर्वात पहिली सही नेहरूंनी केली आणि सर्वात लास्टला डॉक्टर राजेंद्र प्रसादने केली आहे. पण राजेंद्र प्रसादजींनी सही ही नेहरूंच्या वर केली, त्यामुळे त्यांची ती पहिली सही मानली जाते. आणि सर्वात लास्टला मग सही होती ती फिरोज गांधी यांची सर्वात लास्टला सही आहे संविधानावर. आणि संविधान हे 2 भाषांमध्ये होतं, इंग्लिश आणि हिंदी. आणि त्याच्या 3 प्रती होत्या. 2 हस्तलिखितच्या आणि 1 इंग्रजीची छापील प्रत होती. आणि आता आपण बघूया संविधान सभा. आता ह्याच्यात आपण हे बघत होतो 284 सह्या झाल्या. त्यातच 24 जानेवारी 1950 ला डिसिजन झाला की जी संविधान सभा जवळ निवडणुका होत नाहीत, भारतात प्रत्यक्ष निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत ही तात्पुरती संसद म्हणून काम करेल. तात्पुरती संसद म्हणून काम करेल. आणि ही जवळपास 2 वर्षाच्या वर काम पाहते संसद. आणि ही 26 जानेवारी पासून चालू होते, पण हिचा डिसिजन 24 जानेवारीला झालता. सोबतच अध्यक्ष कोण असतील? अध्यक्ष म्हणजे राष्ट्रपती कोण असतील? हंगामी राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे हंगामी राष्ट्रपती असतील ह्या संविधान सभेचे, तात्पुरते संसदचे. आणि फायनली अंमलात कधी आणलं जातं?
26 जानेवारी 1950. आणि हाच दिवस का निवडला जातो? कारण की ह्याच दिवशी काँग्रेसने 20 वर्षापूर्वी म्हणजे 26 जानेवारी 1930 ला स्वराज्य दिवस, स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला. त्यामुळे संविधान हे अंमलात 26 जानेवारी 1950 ला आणलं. यामुळे हा दिवस खास होता. त्यामुळे त्यांनी ह्याच दिवशी सगळं अंमलात आणलं. आता आपण संविधानाचं हस्तलेखन बघू. हस्तलिखित कोणच्याद्वारे? जर इंग्लिशची बात केली, इंग्रजीची, तर इंग्रजीची हस्तलिखित केलंय प्रेम बिहारी रायजादा ह्यांनी इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे आणि इटॅलिक शैलीत लिहिलेलं आहे. इटॅलिक शैलीमध्ये लिहिलेलं आहे. आणि ह्यांचं ही लिखावट आज पण दिल्लीमध्ये बंद काचेच्या हेलियम गॅसमध्ये, म्हणजे बंद काचेत हेलियम गॅस भरून ते जतन केलेलं आहे प्रेम बिहारी रायजादांनी लिहिलेलं संविधान. आणि त्यात होते 251 पेजेस आणि 3.75 kg आहे पूर्ण. आणि हिंदीमध्ये कोणी लिहिलं? हिंदीमध्ये लिहिलं वसंत कृष्ण वैद्य यांनी हिंदीमध्ये लिहिलं. आणि त्याची रेखावट म्हणजे त्या पानांवर कडकडला चित्र हे कोणी काढले? हे काढले नंदलाल बोस यांनी हे चित्र काढली. आणि प्रस्तावनामध्ये जर कुणी हस्तलिखित आणि प्रस्तावना जी नेहरूंनी मांडलेली आणि 22 जानेवारी 1947 ला सहमत झाली, ती प्रस्तावना, तिचं हस्तलिखन आणि नक्षीकाम हे कोणी केलं? बिहोर राम मनोहर सिन्हा यांनी केलं प्रस्तावनाचं. आणि संविधान तर लागू झालं, तुम्हाला पण सर्वांना माहिती आहे. 26 जानेवारी 1947 ला संविधान लागू झालं. पण त्या पण अगोदर जेव्हा ते स्वीकृत केलं संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकृत केलं ना, त्याच वेळेस काही तरतुदी लागू केल्या. त्या तरतुदी कोणती होती? पहिली होती नागरिकत्वा संबंधित तरतूद, दुसरी होती राष्ट्रपतीची शपथ ह्याची एक तरतूद होती. तिसरी तरतूद म्हणजे निवडणूक आयोग स्थापन केला. म्हणजे जेव्हा निवडणूक होतील ते निवडणुका कशा होतील त्याचा आयोग स्थापन केला, निवडणूक आयोग. अजून एक म्हणजे व्याख्या तवाच लागू झाल्या 26 नोव्हेंबर 1949 ला. परत त्याचं अर्थबोधन ते एक लागू झालं. आणि तात्पुरती संसद आणि त्याचे सभापती आणि उपसभापती हे पण 26 नोव्हेंबर 1949 ला लागू झालं. हंगामी संसद आणि हंगामी विधानमंडळे हे पण. आणि लास्टचं म्हणजे संक्षिप्त नावे. एवढ्या गोष्टी 26 नोव्हेंबर 1949 लाच लागू झाल्या. म्हणजे आपलं संविधान लागू पूर्ण भारतात होण्याच्या अगोदरच काही गोष्टी ह्या झाल्या लागू, त्यामुळे त्या महत्वाच्या आहेत, त्या विचारल्या जातात. आणि एक महत्वाचा फॅक्ट, राष्ट्रकुल संघटनेच्या सदस्य आपण कधी झालो? मे 1949 ला झालो आपण राष्ट्रकुल संघटने, म्हणजे कॉमनवेल्थ गेम, जे ब्रिटिश आधिपत्याखालील जे देश होते त्यांची मिळून एक पूर्ण देश येतात ते मिळून सगळे, आणि ते तिथं स्पोर्ट्स खेळतात, जसे ऑलिम्पिक असतात तसेच सेम पोस्ट असतात ते असतात. त्यामध्ये हे बाकीचे देश असतात. त्याच्यानुसार भारत मे 1949 ला सदस्य झाला. महत्वाच्या समित्या बघू. एकूण समिती किती होत्या? 22 समिती होत्या. त्यातली डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सगळ्याचा नाही बघू शकत पण जे आहेत त्या बघू. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कोणत्या समितींचे अध्यक्ष होते? हे कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? सुकाणू समिती अध्यक्ष. मी बोलतोय ती लक्षात ठेवा. सुकाणू समिती अध्यक्ष. दुसऱ्या समितीचे होते म्हणजे नियम समिती अध्यक्ष. मी तुम्हाला एकदम की पॉइंटचं सांगतोय, ते म्हणजे फक्त लक्षात ठेवा, जास्त मोठं लक्षात राहत नाही आपल्या, जे लक्षात राहतं तेच सांगतोय. सुकाणू समिती अध्यक्ष, नियम समिती अध्यक्ष, वित्तीय व स्टाफ समिती अध्यक्ष, आणि चौथी म्हणजे राष्ट्रध्वज तदर्थ समिती अध्यक्ष. आणि सर्वात पहिली समिती कोणती होती? नियम समिती. ही सर्वात पहिली स्थापना झाली नियम समितीची. सर्वात पहिली म्हणजे कोणती समिती स्थापन झाली तर ती पहिली नियम समिती स्थापन झाली. आता पंडित नेहरूजी कोणत्या समितींचे अध्यक्ष होते? मी अध्यक्ष वर्ड नाही लिहित, पण ज्या समिती आहेत ते त्यांचे अध्यक्ष होते.
पहिली म्हणजे मसुदा चिकित्सा समिती, म्हणजे हे मसुद्याचं म्हणजे जेव्हा मसुदा समिती जे पण ही बनवत असेल त्याची जी चेकिंग होती ती मसुदा चिकित्सक समितीसाठी होती आणि त्याचे अध्यक्ष होते नेहरूजी. परत होतं संघराज अधिकार समिती, त्याचे पण अध्यक्ष होते नेहरू. परत संघराज्य घटना समिती आणि मग संस्थानिकांसोबत वाटाघाटी समिती, अशा 4 समितींचे नेहरूजी अध्यक्ष होते आणि म्हणजे त्या महत्वाच्या समित्या होत्या त्यामुळे सांगितलं. आणि ही आता कोण, सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल हे का कोणत्या कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते. फंडामेंटल राईट म्हणजे मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते. आणि मूलभूत हक्काची एक उपसमिती होती, म्हणजे समितीचे अध्यक्ष तर सरदार वल्लभभाई पटेल होते आणि अजून एक मूलभूत हक्क उपसमिती. मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? जे.बी. कृपलानी. आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. आणि अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष होते एच.सी. मुखर्जी. मी तुम्हाला हे सांगितलं की हे उपाध्यक्ष पण होते संविधान सभेचे, एच.सी. मुखर्जी. मग अशा प्रकारे होतं. आणि अजून एक सरदार वल्लभभाई पटेल अजून एक कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? प्रांतिक घटना समिती. त्यांचे अध्यक्ष होते. आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्याचमुळे भरपूर सारी संस्थानिक भारतात मिक्स झाली. सर्वांची म्हणजे जे स्वतःला वेगळा प्रदेश समजत होते त्यांनी सरदार पटेलनी ते सगळे एकत्र आणले. त्यांचं खूप मोठं योगदान आहे भारतामध्ये आणि ते गृहमंत्री होते भारत सरकारचे. अजून एक महत्वाची व्यक्ती म्हणजे एस वर्धाचारी. हे कशाचे अध्यक्ष होते? हे होते नागरिक तत्वावरील समितीचे अध्यक्ष आणि दुसरी होती सर्वोच्च न्यायालय समिती, त्याचे अध्यक्ष होते एस वर्धाचारी. आणि अजून एक होते पटाभी सीतारामय्या. हे कशाचे अध्यक्ष होते? हे गृह समिती किंवा सदन समितीचे अध्यक्ष होते. दुसरी समिती म्हणजे चीफ कमिशनरी, मुख्य आयुक्त प्रांत, याचे अध्यक्ष होते सीतारामय्या. मग आले के.एम. मुन्शी, हे काँग्रेसचे होते, एकमेव सदस्य जे मसुदा समितीत होते काँग्रेसचे. के.एम. मुन्शी हे कामकाज क्रम समितीचे अध्यक्ष होते. कामकाज क्रम समितीचे अध्यक्ष होते. नंतर उषानाथ सेन, अजून एक म्हणजे उषानाथ सेन, ह्या कशाच्या होत्या? प्रेस गॅलरी समितीच्या अध्यक्ष होत्या उषानाथ सेन. नालिनी रंजन सरकार, हे लक्षात ठेवा, NR सरकार लिहिलं जातं त्यामुळे कन्फ्युजन होतं, NR सरकार लिहिलं जातं. त्यांनाच नलिनी रंजन सरकार म्हणतात. आणि ते कशासाठी होत्या? आर्थिक तरतुदी तज्ञ समितीच्या अध्यक्ष होत्या. आणि लास्टला अजून एक महत्वाचे म्हणजे अल्लादी कृष्णा स्वामी अय्यर, हे मसुदा समितीचे पण सदस्य होते. आणि हे कोणत्या समितींचे अध्यक्ष होते? श्रेय प्रदान समिती आणि कार्यविषयक समिती, असे मिळून अध्यक्ष आणि त्यांच्या समित्या होत्या. आणि मी आता फक्त बोलून दाखवलंय, जास्त लिहिलेलं कमी आहे. तुम्ही पण असंच लक्षात ठेवा जेणेकरून सोपं होईल.